तर आता आपल्याला काही आणखी वर्ब कॉन्जुगेशन बघायचे आहेत. ते म्हणजे विअर, इयर आणि झी झी. पहिल्यांदा आपण ह्या विअर, इयर, झी झीचा अर्थ बघूया. विअर म्हणजे आम्ही किंवा आपण. आम्ही किंवा आपण. ओके, आम्ही म्हणजे आम्ही सगळे, लाईक प्लुरल. आणि किंवा आपण म्हणजे विअर. त्याचा इहरचा अर्थ तुम्ही सगळे. इहर म्हणजे तुम्ही सगळे. त्यानंतर आपला एक आहे झी, जो स्मॉल एसचा आहे. त्याचा अर्थ तो दे म्हणजे ते सगळे. झी म्हणजे ते सगळे. इथपर्यंत क्लिअर आहे. पुन्हा सांगते, विअर म्हणजे आपण किंवा आम्ही. इहर म्हणजे तुम्ही सगळे. झी म्हणजे ते सगळे. आणि शेवटचा कॅपिटल एस वाला झी जो आहे तो आहे तुम्ही. पण हे जे तुम्ही आहे हे फॉर्मल आहे. हे तुम्ही आहे हे फॉर्मल आहे. म्हणजे काय म्हणतो त्याला, फॉर्मल म्हणजे जेव्हा आपल्याला आदर द्यायचा आहे, समोरची व्यक्ती मोठी आहे किंवा अनोळखी आहे किंवा त्यावेळी आपण हे फॉर्मल यू वापरतो. फॉर्मल झी वापरतो आपण तिथे. हे फॉर्मल झी एकवचन आणि अनेकवचन दोघांसाठी पण आपण वापरतो. बाकी सगळे आत्ता आपण बघितलेले अनेकवचन होते बघा, पण ह्या दोघांसाठी पण आहे एकवचन किंवा अनेकवचन. आता याचे आपण कॉन्जुगेशन बघूया. विअरसाठी एंडिंग आहे EN, इहरसाठी एंडिंग आहे T, आणि झी दोघांसाठी पण एंडिंग आहे EN. आता वाक्यामध्ये बघूया. कॉमन अर्थात आपण एक शब्द बघितला ज्याचा अर्थ आहे टू कम, येणे. आता आम्ही येतो असं म्हणायचं असेल तर आपण काय म्हणू, तर विअर कॉमन ॲज इट इज, कारण एंडिंग ENच आहे. त्यानंतर तुम्ही सगळे येता, तुम्ही सगळी येतात असं होईल. इहर. आता आपल्याला काय करायचं आहे, EN काढायचा आणि एंडिंग टाकायचं आहे T. एंडिंग काय टाकायचं आहे T. तर इहर कॉम्ट, इहर कॉम्ट. आता त्या पुढे झी, ते सगळे येतात, ते सगळे येतात. यासाठी आपण म्हणणार आहोत झी कॉमन, झी कॉमन. आता तुम्ही येता, एकच माणूस आहे पण आपण आदर देणार आहोत तेव्हा आपण काय म्हणू, झी कॉमन, झी कॉमन. तर खूप सारी माणसं आहेत, स्टील आपल्याला इथे फॉर्मल बोलायचं असेल तरी आपण म्हणणार झी कॉमन. तर आत्तापर्यंत आपण सगळ्या प्रोनाऊनसाठी आपण एंडिंग बघितलेले आहेत. इशसाठी आहे ई, दू ST, LGS T, विअर EN, इहर T, झी EN. गुड. आता त्याच दोन वर्बसाठी म्हणजे स्पीलन आणि ह्यॉरन साठी तुम्ही विअर, इयर, झी याचे कॉन्जुगेशन लिहायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये. गुड. उद्या भेटूया थोडंसं आणखी शिकायला. चूज फिस मॉर्गन.